अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। हे क्या ही शी बाळू आणि शीज ही सुशीलाचे काम आहे। आपली सुशीला अगं कधी कधी एखादा माणूस न आपल्या रक्ताचा असतो न नात्याचा, पण तरी सुद्धा तो आपल्याला आपला वाटतो। आणि हे असं आपलं वाटणं म्हणजे अंतरीची खूण। लक्ष्मी वहिनी, लक्ष्मी वहिनी, अहो काय झालंय? अनर्थ होणार आहे लक्ष्मीबाई। अगं काय झालं ते तरी सांगशील का? काय काय झालंय? अहो काय सांगू, त्या गिरीधर रावांनी वाटोळं केलं हो सगळं। सुशीले, तुम्ही होता का ग? काय केले? तुम्ही ते अधिकाऱ्यास मारले? काहीतरीच काय बोलतेस पार्वती? यांचा काय संबंध? अगं लहान मुलं आहेत ती। रायबाला नकार दिला म्हणून काही? अहो गिरीधर राव म्हणाले त्यांनी ऐकले यांचे बोलणे। सुशीला, बाळू आणि सुनंद या तिघांनी अधिकाऱ्यास मारले। काय ग सुशीले? हो पण हे सगळे त्या गिरीधर रावांनी मेले आणि त्या अधिकाऱ्यात सांगितले। सुशीले, तुम्ही असे काही केलंय का?
हे गिरीधर रावाने मुद्दाम केले असले पाहिजे. रायबाला नकार दिला ना, म्हणून ही युक्त काढली आहे. हो, पण आता हो काय? आता काय, ज्याने हे सगळं केलं त्याला जाब विचारायला हवा. पार्वती, अगं त्यांनी काय करण्याआधी आपण काय केलं पाहिजे? विनायकराव नाही का घरात? नाही, हजरपणात सगळे कामं खोळंबलेत म्हणून तालुक्याच्या गावी गेलेत. परवा हे तो असं म्हणाले. आता हो कसे करायचे? आता कसं म्हणजे? हातपाय गाळून कसं चालेल वंच? नाही, आपल्याला काहीतरी करायलाच हवं. सुशीला, बघ, आम्ही येईपर्यंत कुठेही जायचं नाही. हा, तू आहेस ना सोबत हिच्या? हो आहे. जा तुम्ही निश्चिंत. आलोच आम्ही. अगं आता काय होणार? देवा वाचव. तथास्तु. सर, आता तुम्ही काय करणार? आय विल. हा मूर्खासारखा काय हसतोय? नाही, असे नाही. आता काय ठरवले तुम्ही? मानी, हा? बक्षीस. नो 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 बक्षिसी, नो बक्षिसी. मी हे बक्षिसीच्या हेतूने सांगितले नाही बरे का? Then why? साहेब, माझा मुलगा रायबा तुम्हाला माहीतच आहे. विलायतेला त्याला शिकवायला पाठवायचे आहे. पण म्हटले त्याआधी त्याचे शुभमंगल उरकून घ्यावे. माझा मुलगा म्हणजे विचार करा. तरी त्या विनायकरावाने रायबाला नकार दिला. विनायकराव म्हणाला सुशीलेचे लग्न रायबाशी कधीच करणार नाही. आता तुम्हीच सांगा, मी हे का सहन करावे? छे छे छे, सोन्यासारखा मुलगा मी देत होतो साहेब, पण त्यांचे नशीबच खराब. Come on. भोगा म्हणावं आपल्या कर्माची फळे. काय काय स्वप्ने रंगविली होती. एकदाचे लग्न झाले असते, सासूबाई झाले असते, हो आरामात बसून राहिले असते. पण या सुशीलेच्या घरच्यांना रायबा पसंतच नाही मुळी. असे कसे झाले, असे कसे झाले म्हणायचे काही कळत नाही. हो छे. अगोबाई, तुम्ही आता तुमच्याबद्दलच विचार करत होते. हो
काय झाले तुम्ही सगळ्या अशा? काय हो, तुमच्या रायबाला नकार दिला म्हणून गिरीधर रावांनी असे का वागायचे? अहो कसे वागले ते? त्यांना माहिती नसेल बहुतेक आनंदीबाई. असे कसे? तुम्हाला माहित आहे ना? हो तर सांगितले की. इतके चिडले होते की काय सांगू बाई. आता तुम्हीच सांगा लक्ष्मीबाई, तुमच्या देखील मनात होते की नाही राईबाचे सुशीलेशी लग्न जुळवायचे? अहो अहो अन्नपूर्णाबाई, ते आपण आपले बघून घेतले असते. आमच्या यांचा विचार बदलण्यासाठी आपण बैठक घेतली असती हो. पण हे हो काय वागणं? अशी आपली घरची गोष्ट त्याचं कोणी डोक्यात राग घालून घेतं का? हो तर त्यांनाच काय तसा राग मलाही आलाच हो. रायबाला पसंत न करणे म्हणजे अहो ते जाऊ द्या हो, तो विषय नाही. आता मोठा पेच प्रसंग उद्भवलाय. उद्भवला नाही हो, घडवलाय तुमच्या नवऱ्याने. असे काय केले यांनी? अहो अहो तुमच्या यांनी त्या अधिकाऱ्यास जाऊन सांगितले की अधिकाऱ्यास जी मारहाण झाली त्याला म्हणे जबाबदार सुशीला आणि बाळू आहे. आता बोला. काय असे कुणी सांगितले? मला स्वतः गिरीधर रावांनी सांगितले. म्हणजे मी ते प्रत्यक्षात ऐकले आणि पाहिले सुद्धा. आता तो अधिकारी काही दोन्ही पोरांना सोडायचं नाही हो. असे का केले? असे का केले त्यांनी? आणि तुम्हास यातले काहीच ठाऊक नव्हते? नाही हो, मला मेलीला काय ठाऊक. पण हे पार्वतीला कसे सांगितले? मी तिथे स्वयंपाकाला असते ना, तिथेच भेट झाली. तो अधिकारी फार चिडलाय म्हणतात. इतके दिवस तो शोधतच होता. आणि आता त्याला कळले म्हणजे तो कसाही राहणार नाही हो. मला वाटते अगं बाई, आपण सुशीलेला तिथे एकटीलाच टाकून आलोय आणि तो अधिकारी आला म्हणजे चला चला जाऊया लवकर. चला. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव.
काय करावे? तो अधिकारी मेला आला बिला तर काय करावे? या राधे पण कुठे गेलाय? काय रे, काय घाबरवतोयस? मी कुठे घाबरतोय, तू घाबरत आहे. म्हणजे काय रे? म्हणजे मी तर तुला हसवण्याचा प्रयत्न करत होतो, पण भीती तुझ्या मनात होती म्हणून तू घाबरलीस. तुला काय ऐकलेस ना मग? हा, तो अधिकारी आला म्हणजे त्या दिवशी अण्णांना इतके मारले त्यांनी की त्यांचा तो आज माझे काय करेल. मला खूप भीती वाटते रे. असे कसे ग? भीती त्याला वाटायला हवी जे चुकीचं वागतात. तू चुकीचं वागली आहेस का? नाही, पण मी त्याला मारले, ती चूकच आहे ना? कंस मामाला कृष्णाने मारले, ती चूक होती का? नाही. मग तूही दुष्टाला शिक्षा केली, ती चूक कशी? अरे पण तो अधिकारी आहे, त्यांनी पकडले तर? असे कसे ग पकडील? तू आपली अण्णांची मुलगी अजिबात शोभत नाही. का? असे का? अण्णा इतके मोठे वकील आणि तुला? त्याचा इथे काय संबंध? जाऊ दे, तुला काय कळायचे? माझे भोग मलाच भोगायला हवे. बरे समजा तू इथे आला आणि तेव्हा तू राधे झालीस आणि मी सुशीला झालीस तर काय भीती आहे का तुला? नाही. काहीतरी तुझे. असे कसे होईल? असेच होईल, चमत्कार. अरे आकाराला येते माती, दगडात बसे मूर्ती. हे आकाराला येते माती, दगडात बसे मूर्ती. हे देव तुझा देव, माझा रूपे किती नावे किती. देव तुझा देव, माझा रूपे किती नावे किती. हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो. मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव. असे करायचे? हो. देव तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव. तू सुशीलचा देव, तू सुशीलचा देव. हेच ते सर. Is this a house? Yes, yes. Same this. Sushila Ghar. Home. Chair. Here. Okay. Chair. Chair. जाना. इथे. You fool! फूल. रोज रोज कशाला फुलं लागतात? I say, get that girl. त्या मुलीला बोलवा. हो सर, मी तिला बोलावतो. आवाज येतोय बरे. येत आहेत. ठीक होईल ना रे सगळे? जे होतं ते चांगल्यासाठी. हे आलेत. बाप रे. अरे अरे बिचारे.
फार दुखतंय का? Shut up. सर सर मुलीला आणू की वडिलांना आणू? आता मुलीला आण सांगितलं ना. Shut up. वडिला. सर वडील बाहेर गेले, परगावी गेले, ते मला भेटलेले सकाळीच, म्हणून मी ते विचारायला तुम्हाला मुद्दाम आलो. उफ, फूल. आता परत फुलं कशाला? Shut up. Shut up. Get that girl. मुलीला घेऊन. यस सर. थांबा इथेच.